विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती ह्या विषयातील प्रकरण नंबर 7चा अभ्यास करत आहोत. कंपनीच्या सभा त्यामधील भाग 1. त्यामध्ये उपघटक आहे सभेची कार्यक्रम पत्रिका, गणसंख्या आणि सभेचा अध्यक्ष. आपण आज ह्या तीनही पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. पहिले आपण सभेची कार्यक्रम पत्रिका, त्यानंतर गणसंख्या आणि त्यानंतर सभेचा अध्यक्ष, हे तीन जे उपघटक आहेत, ह्या उपघटकांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. आता सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर अर्थ आहे त्यामध्ये सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयांची यादी होय. चिटणीसाला अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते. जी कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते ती कार्यक्रम पत्रिका चिटणीस करत असतो आणि चिटणीस हा जो सभेचा अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार कार्यक्रम पत्रिका तयार करतो. कार्यक्रम पत्रिका ही सभेच्या सूचनेबरोबरच सभासदाला पाठवावी लागते. जी सभेची सूचना आहे ती सूचना बरोबरच ही कार्यक्रम पत्रिका पाठवावी लागते. आपण मागील व्हिडिओमध्ये सूचना म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तर सूचना म्हणजे ही कंपनीकडून सभेची सूचना ही दिली जाते. तर त्या सूचनेमध्ये सभेचा दिवस, दिनांक व वेळ ही दिलेली असते आणि ही जी सूचना आहे ही सूचना कार्यक्रम पत्रिकेबरोबरच सभासदांना पूर्ण 21 दिवस अगोदर पाठवावी लागते. आता ह्या कार्यक्रम पत्रिकेचे सभेसाठी काय महत्त्व आहे, तर त्यामध्ये आहे 1 नंबर, कार्यक्रम पत्रिकेच्या मदतीने अध्यक्षांना सभेचे कामकाज कार्यक्षमतेने पार पाडता येते. तसेच अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयांवर चर्चा करता येते. जी काही सभेमध्ये चर्चा करायची आहे ती चर्चा करण्यासाठी अगोदर कार्यक्रम पत्रिकेवरती सविस्तर पद्धतीने सविस्तर क्रमांकानुसार विषय हे मांडलेले असावेत की जेणेकरून अध्यक्षांना कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार विषयांवर चर्चा करता येते आणि जे काही कामकाज करायचं आहे ते योग्य रीतीने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी सभेमध्ये योग्य पद्धतीने सभा पार पाडण्यासाठी ह्या कार्यक्रम पत्रिकेचं खूप महत्त्व आहे. कारण की कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही विषय आहेत ते क्रमानुसार असतात. त्यामुळे सभासद त्या विषयांवर चर्चा ही क्रमानुसार केली जाते आणि त्यामुळे सभेमध्ये एकही विषय हा राहिला जात नाही. कारण की क्रमानुसार विषयांवरती चर्चा केली जाते, म्हणून शक्यतो कोणताही विषय जो आहे तो राहत नाही चर्चा करण्यासाठी. त्यानंतर 3 नंबर आहे, कार्यक्रम पत्रिकेमुळे सभासदाला विषयांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व तसेच सभासदाला सभेला अगोदरच पुरेशी माहिती किंवा पुरेशी तयारी करून उपस्थित राहता येते आणि सभेमध्ये सक्रियतेलाही सभासदाला सहभाग घेता येतो. म्हणून कार्यक्रम सूचनेबरोबरच कार्यक्रम पत्रिका पाठविली जाते. 4 नंबर आहे, कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेल्या सर्व विषयांवर चर्चा केली जाते. म्हणजेच काय की कोणताही विषय हा चर्चा करण्याचा राहत नाही, तर सर्व विषयांवरती सविस्तर पद्धतीने चर्चा केली जाते. तसंच हे झाले कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व. तर कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठीचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. कार्यक्रम पत्रिका जी तयार केली जाते ती कार्यक्रम पत्रिका चिटणीस तयार करत असतो, परंतु चिटणीस जो तयार करतो तो अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार करत असतो. मग चिटणीसाला कार्यक्रम पत्रिका तयार करताना काही मार्गदर्शक तत्त्व जे आहेत त्याचा विचार करावा लागतो. त्यामध्ये 1 नंबर आहे, जी कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे चिटणीसाला ती साध्या भाषेमध्ये असावी, तशीच ती संक्षिप्त व स्पष्ट असावी. म्हणजेच काय, कार्यक्रम पत्रिका ही साध्या भाषेत लिहावी व ती
संक्षिप्त व स्पष्ट असावी. त्यानंतर 2 नंबर आहे, नेहमीचे किंवा सर्वसाधारण स्वरूपाचे जे विषय असतील ते विषय हे अगोदरच ठेवावे. म्हणजे सुरुवातीला जे विषय ठेवले जाणार आहे कार्यक्रम पत्रिकेत हे साधे असावेत. म्हणजे काय की नेहमीचे विषय असणार आहेत, जसं की इतिवृत्ताचं वाचन करणे किंवा एखादा छोटासा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय लवकर घेण्यासाठी छोटंसं काम आहे, त्यासाठीही हा विषय अगोदर ठेवावे. म्हणजेच काय की नेहमीचे आणि सर्वसाधारण जे स्वरूपाचे विषय आहेत की ज्या विषयावर जास्त वेळ चर्चा केली जाणार नाही असे विषय हे सुरुवातीलाच ठेवावे. आणि काही विशेष स्वरूपाचे विषय असतील तर ते विशेष स्वरूपाचे विषय जे आहेत ते शेवटी ठेवावेत. कारण की ह्या विषयांना चर्चा करण्यासाठी वेळ लागणार आहे, म्हणून हे विषय शेवटी ठेवावेत. तसेच सारख्या स्वरूपाचे विषय कार्यक्रम पत्रिकेत एकापाठोपाठ सलग मांडावेत. जर सारख्या स्वरूपाचे विषय असतील तर ते एकापाठोपाठ एक ठेवावे की जेणेकरून लवकरात लवकर चर्चा करून हे निर्णय पटापट घेता येतील, म्हणून असे विषय ठेवावेत. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केलेले सर्व विषय सभेच्या व्याप्तीनुसारच असावे. विषय हे खूप नसावेत की जेणेकरून सभा ही जास्त कालावधीसाठी राहील किंवा जास्त वेळ चालेल, असे विषय असावेत. आणि अशी सभेचा टायमिंग असावे की विषयांची चर्चा सगळी झाली पाहिजे आणि सभासुद्धा जास्त वेळ राहता कामा नये. म्हणजेच काय की सभेच्या व्याप्तीनुसार सभेमध्ये विषय समाविष्ट केलेले असावेत. अशा पद्धतीने कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी चिटणीसाला ही जी तत्त्वे आहेत ह्या चारही तत्त्वांचा विचार करावा लागतो आणि ह्याच पद्धतीने कार्यक्रम पत्रिका तयार करावी लागते. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेचे प्रकार आहेत. आता कार्यक्रम पत्रिकेचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. आता थोडक्यात लिहिलेली कार्यक्रम पत्रिका म्हणजे कशी की ह्या पत्रिकेमध्ये सर्व विषय जे आहेत ते संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडले जातात. म्हणजेच ही थोडक्यात लिहिलेली असते, म्हणून यातील विषयसुद्धा हे संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडलेले असतात. आणि दुसरी आहे सविस्तर लिहिलेली कार्यक्रम पत्रिका. थोडक्यात लिहिलेली म्हणजे शॉर्टमध्ये आणि सविस्तर लिहिलेली म्हणजे यामध्ये प्रत्येक विषयाचे सविस्तर वर्णन असते. आणि सभेचे इतिवृत्त लिहिताना ही कार्यक्रम पत्रिका उपयोगी पडते की सभेचे इतिवृत्त जे लिहिलं जातं हे कार्यक्रम पत्रिका संपल्यानंतर चिटणीसाला सभेचे इतिवृत्त लिहावं लागतं. मग हे इतिवृत्त लिहिण्यासाठी सविस्तर लिहिलेली जी कार्यक्रम पत्रिका आहे ही फार उपयोगी पडते की जेणेकरून चिटणीसालाही सोपं पडतं इतिवृत्त लिहिण्यासाठी. अशा पद्धतीने कार्यक्रम पत्रिका आहे. कार्यक्रम पत्रिकेचा अर्थ दिलेला आहे, महत्त्व आहे. तसंच कार्यक्रम पत्रिका तयार करण्यासाठी चिटणीसाला काही मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेचे प्रकार आहेत. आता जी सभा बोलवायची आहे, जी सभा घ्यायची आहे ती सभा योग्य रीतीने चालविणे सुद्धा आवश्यक असतं कंपनीमध्ये. तर सभा जर योग्य रीतीने भरवायची असेल म्हणजेच काय की वैध सभा करायची असेल तर सभेसाठी या ठिकाणी गणसंख्या असणं आवश्यक आहे. म्हणून यानंतर आहे गणसंख्या. सभा योग्य रीतीने चालविण्यामध्ये 1 नंबर आहे गणसंख्या. तर गणसंख्या म्हणजे काय तर कलम 103 नुसार गणसंख्या म्हणजे सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या. म्हणजे वैध सभेसाठी गणसंख्या जी आहे ही अत्यंत आवश्यक अशी अट आहे. आणि गणसंख्या म्हणजे सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असणारी सभासदांची किमान संख्या होय. आता सभेचे कामकाज कायदेशीर ठरवण्यासाठी सभासदांची उपस्थिती असणे आवश्यक आहे की सभासदांना कंपनीमध्ये काय करायचं आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून सभेला जे सभासद आहे ते हजर राहणं आवश्यक आहे. मग सभेचे कामकाज हे कायदेशीर ठरण्यासाठी सभासदांची उपस्थिती तर असावीच लागते. मग सभेच्या सुरुवातीपर्यंत गणसंख्या उपस्थित असणे आवश्यक आहे.
आता त्यामध्ये सभा सुरू होण्यापूर्वी चिटणीसाने गणसंख्येची खात्री करणं आवश्यक आहे. मग गणसंख्या जर नसेल तर ती सभा ही अवैध ठरते, बेकायदेशीर ठरत असते. म्हणून सभा चालू होण्याच्या पूर्वी चिटणीसाने गणसंख्या तपासणे आवश्यक आहे. गणसंख्या म्हणजे काय, तर सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या, तिला गणसंख्या असं म्हणतात. मग गणसंख्याबाबत काही तरतुदी आहेत. त्या तरतुदी कंपनी कायदा 2013 नुसार आहेत. तर त्यामध्ये सर्वसाधारण सभेसाठी गणसंख्या, सर्वसाधारण सभेसाठी गणसंख्या आकडा आहे त्यात सार्वजनिक कंपनीबाबत. आता सार्वजनिक कंपनीबाबत गणसंख्येची आवश्यकता ही 1000 पर्यंत भागधारकांची संख्या असेल तर त्यासाठी 5 ही सभासद संख्या गणपूर्ती म्हणून मान्य असणे आवश्यक आहे. त्यानंतर 1000 पेक्षा जास्त किंवा 5000 पर्यंत भागधारकांची संख्या असेल तर त्यासाठी 15 सभासद ही गणपूर्ती संख्या आवश्यक आहे. तसंच 5000 पेक्षा जास्त भागधारकांची संख्या असेल तर त्यासाठी 30 सभासद ही गणपूर्ती संख्या असणं आवश्यक आहे. म्हणजे सभेमध्ये, सार्वजनिक कंपनीमध्ये, त्या कंपनीमध्ये भागधारकांची संख्या किती आहे त्यावरती गणपूर्ती संख्या ही गणली जाते. त्यानंतर ब आकडा आहे खाजगी कंपनीबाबत. अ आकडा आहे सार्वजनिक कंपनीबाबत, तर ब आकडा आहे खाजगी कंपनीबाबत. मग खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासद संख्या ही व्यक्तिशः उपस्थित असणे आवश्यक आहे. किमान खाजगी कंपनीसाठी किमान 2 ही सभासद संख्या जी आहे ही सभासद गणपूर्ती संख्या म्हणून आवश्यक आहे, गणपूर्ती संख्या म्हणून आहे. त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेसाठी गणसंख्या. आता ज्या कंपनीमध्ये सभा होणार आहेत त्या फक्त भागधारकांच्या किंवा सभासदांच्या नाही तर संचालकांच्या सुद्धा सभा होतात. तर संचालक मंडळाच्या सभेसाठी गणसंख्या ही कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार एकूण संचालकांच्या संख्येच्या 1/3, 1/3 किंवा 2 संचालक यांपैकी जी संख्या जास्त असेल ती संचालक मंडळाच्या सभेची गणसंख्या असते. म्हणजे संचालक मंडळाला सुद्धा संचालक मंडळाची जी संख्या आहे त्या संख्येच्या 1/3 किंवा 2 संचालक यापैकी जी संख्या मोठी असेल ती संचालकांची गणपूर्ती संख्या म्हणून आवश्यक असते. त्यानंतर सभेचा अध्यक्ष हे आहे कलम 104 नुसार. आता सभेचे कामकाज योग्य रीतीने चालविण्यासाठी सभेला योग्य व्यक्ती असला पाहिजे. मग आता हा जो योग्य व्यक्ती आहे तो म्हणजेच कोण, सभेचा अध्यक्ष. म्हणजेच काय, सभेवर देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीस अध्यक्ष असे म्हणतात. अध्यक्षाच्या देखरेखीखाली सभा चालविली जाते. त्यामध्ये सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत काही तरतुदी आहेत. तर त्यामध्ये सभेच्या अध्यक्षाला सभेचं कामकाज पाहावं लागतं. तसेच सभा ही योग्य रीतीने चालवणे, सभेमध्ये सर्व विषय घेणे, त्याचबरोबर सभा ही योग्य प्रकारची असावी, त्यामध्ये गणसंख्या आहे की नाही हे तपासून पाहिलं जातं. म्हणजे जी सभा भरवायची आहे ती वैध असावी. म्हणून या ठिकाणी सभेच्या अध्यक्षाला नियुक्तीबाबतच्या काही तरतुदी आहेत. कोण सभेचा अध्यक्ष असला पाहिजे, तर सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबत कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद नसतील तर सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती कंपनी कायद्यातील खालील ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार होते. तर त्यामध्ये जर म्हणजे नियमावलीमध्ये तरतूद नसतील तर, नियमावलीमध्ये तरतूद असेल तर सभेच्या अध्यक्षाची नियुक्ती ही केली जाते. मग यामध्ये सभेच्या अध्यक्षाच्या नियुक्तीबाबतच्या काही तरतुदी आहेत. तर त्यामध्ये एक आहे हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार सभेला व्यक्तिशः उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी एकाची सभेचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आता हाताने निर्देश करून म्हणजे ज्या व्यक्तींचे, ज्या सभासदांचा होकार असेल त्यासाठी हाताने निर्देश करण्यासाठी सांगितलं जातं आणि ज्यांचा नकार आहे त्यांच्यासाठी सुद्धा. मग जी संख्या जास्त असेल ती गृहीत धरली जाते.
तिचा जर होकारासाठी जास्त संख्या असेल तर एखाद्या व्यक्तीला ज्या व्यक्तीच्या होकारासाठी तर ती व्यक्ती अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. त्यानंतर जर सभेच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतनोंदणी पद्धतीची मागणी केली असेल तर ती विचारात घेतली जाते. हाताने निर्देश करण्याच्या पद्धतीनुसार अध्यक्षाची निवड झाली असेल तर त्याला मतनोंदणी पद्धतीने अध्यक्षाची निवड होईपर्यंत अधिकार वापरता येतात. आता मतनोंदणीच्या निकालानुसार जर इतर व्यक्तींची अध्यक्ष म्हणून निवड झाली तर उर्वरित कामकाज त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली केले जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी सभेचा जो अध्यक्ष आहे त्याची नियुक्ती केली जाते. त्यानंतर सभेच्या अध्यक्षाचे अधिकार आहेत. त्यामध्ये अध्यक्षाला काय काय अधिकार आहेत तर सभेचा क्रम राखणे आणि सभा योग्य प्रकारे चालविणे, तसेच सभेत बोलणाऱ्यांचा क्रम ठरविणे आणि चर्चेमध्ये संबंधपणा आणि क्रम राखणे, तसेच सभासदांच्या योग्य भाषा व बेशिस्त वर्तणुकीला प्रतिबंध करणे, सभा चालविणे व पूर्ण करणे, अशक्य झाल्यास सभा तहकूब करणे, प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरुद्ध सारखीच मते पडल्यास निर्णायक मत देणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे, हरकतीच्या मुद्द्यांवर निर्णय घेणे. अशा पद्धतीने हे जे काही अधिकार आहेत हे सभेच्या अध्यक्षाचे अधिकार आहेत. तसंच अधिकाराबरोबर सभेच्या अध्यक्षाची काही कर्तव्ये आहेत. तर त्यामध्ये काय कर्तव्य आहेत अध्यक्षाची तर 1 नंबर आहे सभा योग्य रीतीने किंवा योग्य प्रकारे आयोजित केल्याची आणि चालविण्याबाबतची खात्री करणे. सभा ही योग्य प्रकारे आहे की नाही, त्यासाठी गणसंख्या व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करून घेणे. तसेच सभेचे कामकाज नियमानुसार चालते आहे की नाही याचीही खात्री करून घेणे आणि सभेमध्ये शिस्त राखणे. तसेच सभेमध्ये कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार मुद्द्यांची चर्चा होत असल्याची खात्री करून घेणे. जे काही सभेमध्ये चर्चा चालू आहे विषयांची तर संपूर्ण विषयांची चर्चा व्हावी, एकही विषय राहता कामा नये असा उद्देश ठेवून सभा चालविली जाते. तर त्यामध्ये सभेचे कामकाज हे नियमाप्रमाणेच आहे की नाही याची खात्री करून घेणे आणि सभेमध्ये शिस्त राखणे, सभेत मतदानाचा निर्णय जाहीर करणे, इतिवृत्त पुस्तकात योग्य व अचूक नोंद झाल्याची खात्री करणे व त्यावर सही करणे, सभेच्या उद्देशानुसार काम करणे, तसेच सभेमध्ये उद्भवणारे जे काही सर्व प्रासंगिक प्रश्न असतील त्या प्रासंगिक प्रश्नांची हाताळणी करणे इत्यादी कर्तव्ये ही अध्यक्षाची असतात. अशा प्रकारे कंपनीमध्ये अध्यक्षालाही फार महत्त्व आहे आणि अध्यक्षाच्या नियंत्रणाखालीच कंपनीमध्ये सभेचं आयोजन केलं जातं आणि सभा ही चालविली जाते.